नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स अप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला पराभव झालेला नाही, त्यामुळे मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, पश्चिम बंगालची काल जी निवडणूक प्रक्रिया पार पडली, जे मतमोजणी झाली, जे मतदान झालं, त्याच्या आधी जी मतदार याद्या शुद्धीकरण प्रक्रिया जी राबवली गेली, ते सारं आक्षेपार्ह होतं. ही निवडणूक चोरली गेलेली आहे, कौल चोरला गेलेला आहे. आणि अशाच आशयाच्या पोस्ट या सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात भाजप विरोधकांकडनं देण्यात येत आहेत. त्यातला सगळ्यात जो महत्वाचा आक्षेप आहे तो जो आहे तो SIR या प्रक्रियेवरती, म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन जे मतदार याद्यांचं करण्यात आलेलं होतं, त्या रिव्हिजनवरतीच, त्या प्रक्रियेवरतीच मोठा आक्षेप घेण्यात आलेला होता. त्या सर्वांचं म्हणणं असं होतं, आणि निखिल वागळे असतील, विश्वंभर चौधरी, या सर्वांच्या फेसबुक पोस्ट जर तुम्ही कालच्या जर पाहिल्या, त्यांचं म्हणणं असं आहे की भाजपला जी काही मतं मिळालेली आहेत 2,92,00,000, तृणमूलला मतं मिळालेली आहेत 2,60,00,000. म्हणजे हा जो फरक आहे तो जवळपास 32,00,000 मतांचा फरक आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की बरोबर SIR मधनं वगळलेली जी नावं मतदार आहेत त्यांची संख्या देखील 27,00,000 आहे. त्या 27,00,000 लोकांना मतदानाचा जर अधिकार मिळाला असता तर नक्कीच तृणमूल काँग्रेस ही निवडणूक जिंकू शकलं असतं, असा त्यांचा दावा आहे. त्यांच्या फेसबुक पोस्ट तुम्ही पाहू शकता, या स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला त्या दिसू शकतील. आता प्रत्यक्षामध्ये स्थिती काय आहे ती पाहून घ्या. ही वस्तुस्थिती आहे का की SIR मधून जवळपास 27,00,000 नावं वगळली गेली? बरोबर आहे. दुसरी गोष्ट, मतांचा फरक दोन्ही पक्षामधला 32,00,000 आहे का? ते देखील बरोबर आहे. आता काही महत्वाचे मुद्दे, की SIR प्रक्रिया ही फक्त पश्चिम बंगालमध्ये राबवली गेली का? नाही. तमिळनाडूमध्ये राबवली गेली, केरळमध्ये झालं, आसाममध्ये झालं, पुदुचेरीमध्ये झालं आणि बंगालमध्ये देखील झालं. तमिळनाडू आणि केरळमध्ये देखील सत्ता पालट झाला का? झाला. त्या ठिकाणी काँग्रेस आलं. तमिळनाडूमध्ये विजय दणदणीत यश मिळवलं. आसाममध्ये भाजप रिपीट झालं. मग या राज्यांमधल्या SIR वरती कोणाचाच आक्षेप नाहीये. त्या ठिकाणी सत्ता परिवर्तन झालं. त्या ठिकाणी ज्या काही याद्यांमधला जो दोष होता तो दूर झाला. तिथे निवडणूक आयोगानं आक्षेप घेतला गेला नाही. तिथे निवडणूक आयोगानं हस्तक्षेप केला असा आरोप किंवा आक्षेप कोणी घेतला नाही. मग फक्त पश्चिम बंगालमध्येच निवडणूक आयोगानं हस्तक्षेप केला का? तर याचं उत्तर, ममता बॅनर्जी ज्या पद्धतीने वागतायत किंवा ममता बॅनर्जी यांचा एकूण जो स्वभाव आहे त्यांनी ज्या पद्धतीनं भाजपला अंगावर घेतलेला आहे, त्यामुळं SIR प्रक्रिया ही पश्चिम बंगालमध्ये वादाची राहिली. पश्चिम बंगाल हे बांगलादेशला लागून असलेलं राज्य असल्यामुळे तिथं घुसखोरीचं प्रमाण जास्त आहे. त्या ठिकाणी जे बनावट मतदार आहेत त्यांचं देखील प्रमाण जास्त आहे, आणि त्यामुळंच SIR मुद्दा इतर राज्यांपेक्षा पश्चिम बंगालमध्ये अतिशय कळीचा बनलेला होता. आता हे जे 27,00,000 जे मतदार वगळले गेले असं यांचं म्हणणं आहे, मग ते सर्व तृणमूल काँग्रेसचेच होते का? की त्याच्यामध्ये फक्त ते मुस्लिमच होते का? तर या प्रश्नाचं उत्तर देखील नकारार्थी आहे. त्यातले 60% 70% हे हिंदूच होते आणि 30% हे मुस्लिम होते. मग फक्त तृणमूल काँग्रेसचीच मतं वगळली गेली या म्हणायला तरी आधार काही आहे का? तर त्याला आधार असा अजिबात नाही. मग भाजपनं हे यश मिळवलं कसं? तर त्याच्यासाठी एक आकडा लक्षात ठेवा, तो आहे गेल्या निवडणुकीचा, 2021च्या निवडणुकीचा. 2,28,50,000 आणि यंदाची मतं आहेत 2,92,00,000. म्हणजे गेल्या निवडणुकीपेक्षा भाजपनं 64,00,000 मतं जास्त मिळवलेली आहेत, आणि त्या बळावरती बंगालमध्ये 207 जागा भाजपनं त्या ठिकाणी मिळवलेल्या आहेत. म्हणजे भाजपनं आपल्या मतांमध्ये 64,00,000 मतांची बेरीज केलेली आहे. दुसरीकडे काय झालं तृणमूल काँग्रेसचं? 2021 मध्ये 2,87,00,000 इतकी मतं तृणमूलला 2021 मध्ये मिळालेली होती, आणि यंदाच्या निवडणुकीमध्ये 2,60,00,000 इतकी मतं मिळालेली आहेत. म्हणजे त्या मतांमध्ये तृणमूलच्या 27 लाखांची कमतरता आलेली आहे. आता हे सगळे योगायोग आहेत असं मला वाटतं, की SIR मध्ये लोक जेवढे कमी झाले तेवढीच कमी मतं तृणमूलला मिळालेली आहेत, किंवा जवळपास तेवढ्याच मतांचा फरक भाजपच्या आणि तृणमूलच्या एकूण मतांच्या आकडेवारीमध्ये आहे. पण सगळ्यात महत्वाचा जो आकडा आहे की भाजपनं गेल्या निवडणुकीपेक्षा 64,00,000 मतं जादा मिळवली, आणि त्यामुळेच तृणमूलचा एवढा
असा दणदणीत पराभव भाजप करू शकली. त्यामुळं याबाबत जे अनेक लोक सांगतायत की नाही नाही, हे तर फक्त SIR मुळे झालेलं आहे, तर तसं नाहीये. भाजपनं मतं जास्त मिळवलेली आहेत आणि SIR मधलं प्रत्येक मत हे तृणमूल काँग्रेसच होतं, असं म्हणणं देखील थोडं धाडसाचं होऊ शकेल. आणखीन एक आकडेवारी आहे, ज्या आकडेवारीकडे आपलं लक्ष जायला हवं. आता एखाद्या बलाढ्य पक्षाला जेव्हा लढा द्यायचा असतो त्याच्या विरोधात, तेव्हा विरोधी मतांची एकजूट होणं गरजेचं असतं. पण या ठिकाणी CPIM आणि काँग्रेस यांनी देखील मोठ्या प्रमाणात मतं घेतली आहेत. CPIनं गेल्या निवडणुकीमध्ये 28 लाख मतं घेतलेली होती. त्यांची पण मतं यावेळेस 28,39,000 एवढीच बरोबर राहिलेली आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये त्यांची मतं 28,37,000 होती आणि या निवडणुकीमध्ये 28,39,000 आहेत. काँग्रेसची मतं 2021ला किती होती? 17,57,131 आणि आत्ताच्या निवडणुकीत किती आहेत? 18,90,558. म्हणजे जर CPI आणि काँग्रेस हे जर ममता दीदी बरोबर गेले असते तर या निकालात काय फरक पडू शकला असता का? तर तो देखील शोधाचा विषय आहे, कारण युती झाल्यानंतर सगळीच मतं ट्रान्सफर होतात असं अजिबात नाही. म्हणजे SIR प्रक्रियेनंतर CPIMची आणि काँग्रेसची मतं वाढतात. 2,000 वाढली, कुठे 40,000 वाढली, अशी मतं वाढतायत. पण तृणमूलचीच फक्त कमी होत आहेत, असं ते होणं शक्य नाहीये. त्यामुळं तृणमूलच्या विरोधात नाराजी होती, ममता बॅनर्जी यांच्या कारभाराच्या विरोधात नाराजी होती, ती भाजपने इनकॅश केली. हे देखील त्याचं सोपं उत्तर आहे. आता आणखीन एक महत्वाचा मुद्दा, की ज्या ठिकाणी SIR मधनं मोठ्या प्रमाणात नावं कट झाली, तर त्या ठिकाणचा निकाल काय आहे? तर इंडियन एक्सप्रेसने एक बातमी केलेली आहे. ते असे 20 मतदारसंघ निवडलेले आहेत. या 20 मतदारसंघामध्ये सर्वाधिक नावं कट झालेली होती SIR मधनं. त्यातले मुर्शिदाबाद जिल्हा जो आहे, ज्या मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बांगलादेशला लागून त्याची सीमा आहे, तर या ठिकाणी काय झालं, तर या ठिकाणी 20 मतदारसंघापैकी 13 ठिकाणी तृणमूल काँग्रेसने विजय मिळवलेला आहे. 6 ठिकाणी भाजपनं आणि 1 ठिकाणी दुसऱ्या पक्षाने विजय मिळवलेला आहे. म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन होऊन देखील तृणमूल त्या ठिकाणी विजय मिळू शकतं, हे देखील यातनं सिद्ध झालेलं आहे. आता एक उदाहरण, शमशेरगंज त्या ठिकाणी 74,000 मतं SIR मधनं दूर झालेली होती. त्या ठिकाणी तृणमूल काँग्रेसचा उमेदवार हा 7,000 मतांनी विजय झालेला आहे. लालगोला या मतदारसंघामध्ये 55,000 मतं कट झालेली होती. तिथे तृणमूलचा उमेदवार हा 18,000ने विजयी झालेला आहे. असे 20 मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी टॉपचे 20 मतदारसंघ ज्या SIR मधनं नावं त्यांची कट झालेली होती, त्या ठिकाणी देखील तृणमूल काँग्रेस जिंकलेली आहे. त्यामुळे फक्त SIR वरती खापर फोडणं हे काही बरोबर नाही, असंच या आकडेवारीतनं दिसून येत आहे. तुम्हाला काय वाटतं याबाबत? तुमचं मत जरूर सांगा. पाहत राहा लेट्स अप मराठी.